2. वैदिक युग, वैदिक एज, पोलिटी, सोसायटी, रिलिजन, कंडिशन. पृष्ठ क्रमांक 9. प्रश्न 1. आर्यांचे मूळ वसतिस्थान भारतच होते या सिद्धांताचे रचनात्मक पद्धतीने परीक्षण करा. उत्तर 1. भारतीय आर्यांचे मूळ वसतिस्थान. भारतीय आर्यांच्या मूळ वसतिस्थानाबद्दल म्हणजे ओरिजिनल होमलँडबद्दल मोठमोठ्या विद्वान इतिहासकारांमध्ये विलक्षण मतभेद आहेत. या मतभेदांना विद्यामूलक संशोधनाची आणि त्यातून सहज उद्भवणाऱ्या वैचारिक विविधतेचा आधार तर आहेच, पण त्याचबरोबर इतिहासातील घटनांचा आपल्या राजकीय, जातीय, प्रादेशिक आणि वर्गीय हिताचा पाठपुरावा करण्याची सुप्त महत्त्वाकांक्षाही त्यामागे आहे. आर्य हे रानटी व क्रूर होते आणि त्यांनी सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृती जाळून पोळून नष्ट केली असा सिद्धांत मांडण्यामागे ब्रिटिश इतिहास लेखकांचा मूळ उद्देश भारतीय उपखंडातील ब्रिटिश साम्राज्यवादाचे आणि त्यांच्या अत्याचाराचे तात्विक, बौद्धिक आणि वैचारिक आधारावर समर्थन करणे हा होता. तर आर्य हे भारताबाहेरचे म्हणजे रामचंद्र आणि भगवान कृष्ण यांचे पूर्वजही या भूमीत ब्रिटिशांप्रमाणेच परकीय होते आणि अनार्य हेच भारतभूमीतील मूळ आदी निवासी होते असा सिद्धांत इतिहास शिक्षणाच्या माध्यमातून मांडण्यामागे भारतातील पददलित आणि पीडित जनतेला आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी भारतातील सवर्णांविरुद्ध जागृत व संघटित करण्यास सबळ आणि भक्कम ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होतो हा देखील आर्य भारताबाहेरचे होते हा सिद्धांत नवमतवादी विद्वानांनी उचलून धरण्याचे महत्त्वाचे कारण आहे. म्हणूनच वर्तमान काळाच्या संदर्भात इतिहासाचा अभ्यास करताना अतिशय दक्ष आणि सावध भूमिका घेऊन रचनात्मक दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यातच राष्ट्राचे आणि भारतीय समाजातील विविध जातींचे आणि विविध वर्गांचे हित सामावले होते. कारण गैरसमज, भांडणे, मतभेद, कटुता यांचा अंत कधीच होत नसतो, पण म्हणून त्या वर्तमान काळातही तशाच चालू ठेवाव्या काय आणि त्यासाठी ऐतिहासिक माहितींचा आणि काही विवेक्षित घटनांचा इंधन म्हणून वापर करण्याची मुक्त परवानगी स्वार्थी राजकारण्यांना आणि विशिष्ट भाडोत्री विचारवंतांना द्यावी काय याचा विचार इतिहासाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने शांतपणे व गंभीरपणे केला पाहिजे. आणि इतिहासाचा अभ्यास करताना इतिहासकालीन वादग्रस्त घटना आणि व्यक्ती यांच्याबद्दल निष्कर्ष काढताना त्यामागील कटुतेची आणि तिरस्काराची काळी छाया वर्तमान काळावर पडणार नाही याची जितकी दक्षता घेता येईल तितकी घेतली पाहिजे. असो, या रचनात्मक दृष्टिकोनातून भारतीय आर्यांच्या मूळ वसतिस्थानाबद्दल येथे विवेचन केले जात आहे. 2. मध्य एशिया. भारतीय आर्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आशिया होय असे मत भाषाशास्त्राच्या आधारावर मांडण्यात आले. इराणी आणि आर्य यांच्या भाषिक व धार्मिक रीतिरिवाजात साम्य आढळते. इराणी लोकांचा धर्मग्रंथ जिंद अवेस्त याची भाषा आणि आर्यांच्या ऋग्वेदातील संस्कृत भाषा यात बरेच साम्य आहे. म्हणून इराणमधील पारसी आणि ऋग्वेदातील आर्य दोघांचे पूर्वज एकाच ठिकाणी राहत असले पाहिजे. तसेच अग्निपूजा व सूर्यपूजा आर्य आणि इराणी या दोघांमध्येही प्रचलित आहे. या आधारावरून मध्य एशिया हेच भारतीय आर्यांचे मूळ वसतिस्थान असले पाहिजे असे मत अनेक विद्वान लेखकांनी मांडले आहे. आशिया मायनरमधील बोगाजकोई येथे सापडलेल्या एका शिलालेखात इसवी सन पूर्व 14व्या शतकात इंद्र, वरुण, वायू या देवतांचे उल्लेख आहेत. म्हणून मध्य आशिया हेच आर्यांचे मूळ वसतिस्थान असले पाहिजे असे मत मॅक्स मुलर याने मांडले. 3. बाल्टिक समुद्र, जर्मनी. भाषाशास्त्राच्याच आधारावर जर्मन विचारवंत मॅक्स मुलर याने युरोप खंड भारतीय आर्यांचे मूळ वसतिस्थान असावे असे मत मांडले. त्यांच्या मते ग्रीक, इटालियन, फ्रेंच, जर्मन आणि रशियन या सर्वांचे पूर्वज एकच होते आणि एकाच ठिकाणी राहत होते. त्यामुळे आर्यांचे मूळ वसतिस्थान युरोप खंडातच असले पाहिजे. आपल्या मताच्या स्पष्टीकरणासाठी त्याने बाल्टिक समुद्र किनाऱ्यावरील लिथुआनिया आणि लॅटेव्हिया या प्रदेशातील प्राचीन भाषा संस्कृत भाषेशी मिळत्या जुळत्या आहेत
असे प्रतिपादन केले. 4. उत्तर ध्रुव. लोकमान्य टिळकांच्या मते उत्तर ध्रुव प्रदेश हेच भारतीय आर्यांचे मूळ वसतिस्थान होय. त्यांच्या मते इसवी सनाच्या 8000 वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवावरील हवामान मनुष्य वस्तीला योग्य होते. याखेरीज उत्तर ध्रुवावर 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. तेथील उषःकाल कित्येक दिवसांइतका दीर्घ असतो. ऋग्वेदात उषःकालाचे प्रदीर्घ वर्णन आहे. तात्पर्य उत्तर ध्रुव हेच आर्यांचे मूळ वसतिस्थान असले पाहिजे. 5. आर्यांचे मूळ वसतिस्थान भारतच. आर्यांचे मूळ वसतिस्थान भारतच होते असे मत अनेक विद्वान इतिहास लेखकांनी मांडले आहे. त्यात गंगानाथ झा, अविनाशचंद्र दास, डॉक्टर वाकणकर, गोळेगावकर इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी आपल्या मताच्या स्पष्टीकरणासाठी पुढील मुद्दे मांडले आहेत. वेद, उपनिषदे, महाकाव्ये यापैकी कोणत्याही ग्रंथात असा पुसटसा देखील संकेत मिळत नाही की आर्य भारतात बाहेरच्या देशातून आले. जर खरोखरच शेकडो नव्हे तर हजारो मैलांचा कष्टमय प्रवास आटोपून आर्यांच्या काही टोळ्या सुजलाम सुफलाम भारतात आल्या असत्या तर त्या आपले मूळ वसतिस्थान मुळीच विसरल्या नसत्या आणि त्या स्थानांचा उल्लेख त्यांनी आपल्या वाङ्मयात कुठेतरी जरूर केला असता. पण वरीलपैकी एकाही ग्रंथात आर्यांच्या भारताबाहेरील मूळ वसतिस्थानाचा उल्लेख नाही. या उलट स्वर्ग हिमालय पर्वतावर आहे. देवता येथे वास करतात. मानवी सृष्टीची उत्पत्ती हिमालय पर्वताच्या पायथ्याशी झाली अशीच वर्णने प्राचीन वैदिक साहित्यात आढळतात. कालिदासासारखा सूज्ञ महाकवी देखील देवतात्मा हिमालया असा हिमालय पर्वताचा उल्लेख करतो. यावरून अतिप्राचीन काळापासून महाकवी कालिदासापर्यंत हिमालय हेच आर्यांचे मूळ निवासस्थान आहे अशी प्राचीन समजूत रूढ झाली. तात्पर्य भारत हेच आर्यांचे मूळ वसतिस्थान होय. प्रश्न 2. ऋग्वेद काळासंबंधी तुम्हाला काय माहिती आहे? उत्तर. यासंबंधी विद्वानांमध्ये मतभेद असून त्यांचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. 1. जर्मन पंडित प्राध्यापक मॅक्स मुलर यांनी ऋग्वेदाचा रचनाकाळ इसवी सन पूर्व 1000 वर्षांचा मानला आहे. 2. डॉक्टर अविनाशचंद्र दास यांनी ऋग्वेदाचा रचनाकाळ इसवी सन पूर्व 2400 वर्षामागे नेला आहे. 3. लोकमान्य टिळकांनी ऋग्वेदातील काही सूक्तांच्या आधारे वेदरचनेचा काळ इसवी सन पूर्व 6000 वर्षे इतका प्राचीन ठरवला आहे. 4. जर्मन पंडित याकोबी याने वेदमंत्र रचनेचा काळ इसवी सन पूर्व 4500 असावा असे म्हटले आहे. 5. J.P. सिंघल हे वेदरचना हजारो वर्षांपूर्वी झाली असे म्हणतात. 6. लोकमान्य टिळकांचेच एक सहकारी आणि नागपुरातील प्रसिद्ध विद्वान कैलासवासी केशव लक्ष्मण उर्फ भाऊजी दप्तरी यांनी प्रभू रामचंद्राच्या प्रभावाचा काळ हाच मुळी इसवी सन पूर्व 10,000 वर्षे निर्धारित केला आहे. म्हणजे वेदमंत्र रचनेचा काळ त्याही पलीकडे जाऊ शकतो. 7. आणखी एक विद्वान ना. गो. तवकर यांनी नागभूमी काश्मीर या ग्रंथात नीलमत पुराण तसेच कल्हणकृत राजतरंगिणी यांच्या आधारे काश्मीरचा इतिहास इसवी सन पूर्व 10,000 वर्षांचा असल्याचे प्रमेय साधार मांडले आहे. याच पुस्तिकेच्या पहिल्या प्रकरणात नवपाषाण युगाचा प्रारंभ अनेक आधुनिक इतिहास लेखकांनी इसवी सन पूर्व 17,000 वर्षांचा असल्याचे मान्य केले आहे आणि या नवपाषाण युगाचेही भरपूर अवशेष भारतात सर्वत्र सापडले आहेत. हे जर आपण मान्य करतो तर इसवी सन पूर्व 17,000 ते इसवी सन पूर्व 10,000 हा 7,000 वर्षांचा काळ संस्कृत भाषेत वेदमंत्राच्या रचनेच्या प्रगतीसाठी पुरेसा आहे असे मान्य करण्यात प्रत्यवाय असू नये. तसेच फादर हेरास यांचा सैंधवी म्हणजे हरप्पा संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व 5,000 वर्षांचा म्हणजे आजपासून 7,000 वर्षांइतका प्राचीन आहे. यावरूनही लोकमान्य टिळकांनी वेदमंत्र रचनेचा काळ इसवी सन पूर्व 6,000 वर्षांचा असण्याची जी शक्यता वर्तवली आहे ती संकल्पनेच्या दृष्टीने अधिक सुसंगत वाटते. प्रश्न 3. ऋग्वेदकालीन भारताच्या मर्यादा स्पष्ट करा. उत्तर.
ऋग्वेदकालीन भारताच्या अथवा वैदिक काळात आर्यांचा प्रसार भारताच्या कोणत्या कोणत्या प्रांतात झाला होता याबद्दलची विश्वसनीय माहिती आपणास फक्त ऋग्वेद काळातच मिळू शकते. त्या आधारे असे म्हणता येते की ऋग्वेदात कुभा म्हणजे काबूल, सुवास्तू म्हणजे स्वाव, क्रुमू म्हणजे खुर्रम, गोमती म्हणजे गुमल या सिंधूला आणि तिच्या पश्चिम बाजूकडून मिळणाऱ्या 4 प्रमुख नद्या होता. तर पंजाब प्रांतातील वितस्ता म्हणजे झेलम, असिक्ती म्हणजे चिनाब, परुष्णी म्हणजे रावी, विपासा म्हणजे बियास आणि शतुद्री म्हणजे सतलज याच नद्या होत्या. या सर्व नद्या सिंधू नदीला मिळत होत्या आणि सिंधू नदी ही प्रमुख नदी होती आणि आहे. ऋग्वेदात तर सिंधू नदीचा उल्लेख वारंवार आलेला आहे. उत्तर भारतात गंगा व यमुना नद्यांच्या खोऱ्यात आर्यांचा विस्तार वैदिक काळात किंवा पूर्व वेद काळात म्हणजे अर्ली वेदिक एजमध्ये झालेला नव्हता. तरी पण या दोन्ही नद्यांचे उल्लेख मात्र ऋग्वेदात आढळतात. तात्पर्य ढोबळमानाने आपण असे म्हणू शकतो की ऋग्वेद काळात आर्यांचा विस्तार गांधार म्हणजे अफगाणिस्तानपासून पंजाबपर्यंत झाला होता. यालाच सप्त सिंधूचा प्रदेश असे म्हणतात. प्रश्न 4. दाशराज्ञ युद्धाची कारणे व परिणाम सांगा. उत्तर. वैदिक काळातील सर्वात महत्त्वाची राजकीय घटना म्हणून दाशराज्ञ युद्धाचा उल्लेख करावा लागतो. ऋग्वेद काळात अनु, द्रह्यू, तुर्वसू, यदू व पुरू या 5 आर्य टोळ्यांची शक्तिशाली राज्ये पंजाबात होती. टोळीला जन असे म्हणत, यावरून या प्रांताला पंचजन असे म्हणत. याच काळात भरत नावाची एक शक्तिशाली आर्य टोळी उदयाला आली. या टोळीचा नायक किंवा नेता सुदास होता आणि पंचजनातील इतर आर्य टोळ्यांवर आपले वर्चस्व स्थापन करण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे भरत टोळीचा आणि पंचजनातील इतर आर्य टोळ्यांचा संघर्ष होणे अटळ होते. सुदासाचा पुरोहित विश्वामित्र होता, पण पंचजनातील आर्य टोळ्यांच्या विरुद्धच्या संभाव्य संघर्षात सुदामाला तृस्तु या आर्य टोळीच्या मदतीची गरज होती. म्हणून त्याने विश्वामित्राला पुरोहित पदावरून दूर केले आणि तृस्तु टोळीचा पुरोहित वसिष्ठ यालाच आपल्या पुरोहित पदावर नेमले. हा अपमान विश्वामित्राला सहन झाला नाही. त्याने सुदामाचा बदला घेण्याचे ठरवले आणि अनु, द्रह्यू, तुर्वसू, यदू व पुरू या टोळ्यांची आघाडी स्थापन केली. या 5 आर्य टोळ्यांखेरीज विश्वामित्राने परदा, अलीन, विष्णी, शिव, कैकथ या अनार्य टोळ्यांचीही मैत्री स्थापित केली. अशा रीतीने भरत टोळी विरुद्ध 10 राजांचा संघ उभारला. यानंतर हे 10 राजे आणि सुदास यांच्यामध्ये पंजाबात परुष्णी म्हणजे रावी नदीच्या काठी घनघोर युद्ध झाले. यालाच वेद काळातील दाशराज्ञ युद्ध म्हणजे वॉर ऑफ 10 किंग्स असे म्हणतात. मात्र या युद्धात सुदामाचाच प्रचंड विजय झाला. विश्वामित्र इतक्या सहजासहजी हार मानणारा नव्हता. त्याने यमुना नदीच्या प्रदेशातील अज, यक्षू, शिगू या अनार्य टोळ्यांना सुदामावर आक्रमण करण्याची चिथावणी दिली. सुदामही काही कमी नव्हता. त्याने या सर्व अनार्य टोळ्यांचा दणदणीत पराभव केला आणि वैदिक काळात भारताच्या पंजाब, काश्मीर, गांधार या भागात आपले शक्तिशाली राज्य स्थापन केले. प्रश्न 5. वेदकालीन राजकीय संघटन व प्रशासन किंवा सभा व समितीवर टीप लिहा. उत्तर. वेद काळात आर्यांच्या छोट्या छोट्या टोळ्या वेगवेगळ्या प्रदेशात राहत होत्या. टोळीला जन असे म्हणत. क्वचित प्रसंगी जन शब्दाचा अर्थ राष्ट्र असाही घेतला जात असे. टोळीच्या प्रमुखास राजन असे म्हणत. आपल्या जनातील प्रजेच्या हितासाठी व संरक्षणासाठी सदैव जागृत व तत्पर राहावे हे राजाचे आद्य कर्तव्य मानले जात असे. वेदकाळात राजपद वंशपरंपरेने प्राप्त होत होते. मात्र काही टोळ्यांमध्ये जनतेला राजाची निवड करण्याचे स्वातंत्र्य होते असे दिसते. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश काही प्रमाणात होता. राज्याचे विभाजन विशात आणि विशाचे विभाजन लहान लहान ग्रामात झाले होते. विषप्रमुखास विषपती आणि ग्रामप्रमुखास ग्रामणी असे म्हणत. राज्याचा सर्वोच्च अधिकारी राजाच होता. त्याला राज्यकारभारात व धर्मकार्यात मदत करणारा प्रमुख अधिकारी पुरोहित होता. सेनापती हा सैन्य विभागाचा प्रमुख होता.
वेदकालीन आर्य टोळ्यांच्या प्रशासनात अनेक लोकतांत्रिक मूल्यांची देखील झलक आढळते. राज्याच्या अधिकारी वर्गाखेरीज त्याला सल्ला देणाऱ्या दोन प्रमुख संस्था अस्तित्वात होत्या. त्यांना सभा व समिती असे म्हणत. राज्याला सभा आणि समितीचा सल्ला प्रत्येक महत्त्वाच्या बाबतीत घ्यावा लागत होता. प्रश्न 6. वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था. उत्तर. वेदकालीन आर्यांची कुटुंब व्यवस्था ही पुरुषप्रधान किंवा पितृप्रधान होती. 2-3 पिढ्यांपर्यंत कुटुंबे एकत्र नांदत. सांस्कृतिक सातत्य आणि कुळाचार टिकवून ठेवण्यात कुटुंब संस्थेने मोलाचा हातभार लावला आहे. पिता पती हाच कुटुंब प्रमुख असे. कुटुंबाचे रक्षण, आजीविका प्राप्त करणे आणि धार्मिक कृत्ये संपन्न करणे ही पित्याची जबाबदारी मानली जात असे, तर अपत्य संगोपन आणि इतर गृहकार्य करण्याची जबाबदारी पत्नीची होती. स्त्रीला कुळाचे भूषण किंवा गृहलक्ष्मी म्हटले जात असे. धार्मिक कार्यक्रमात स्त्रियांचाही सहभाग महत्त्वाचा असे. मुलाप्रमाणेच मुलीच्याही शिक्षणाची योग्य ती व्यवस्था केली जात असे. पडदा प्रथा किंवा सती प्रथा वेदकाळात अस्तित्वात नव्हती. मुलाप्रमाणेच अविवाहित कन्येलाही पित्याच्या संपत्तीत वाटा मिळत होता. मात्र असे असले तरी पण लग्न करून सासरी नांदावयास जावे हीच स्त्री जीवनाची इति कर्तव्यता मानली जात असे. काही स्त्रिया आजन्म अविवाहित राहून ज्ञानार्जन करीत. अशा स्त्रियांमध्ये घोषा, अपाला, इंद्राणी, विश्ववारा या स्त्रियांची नावे विशेष उल्लेखनीय आहेत. स्त्री पुरुषामधील विवाह हे एक पवित्र आणि स्थायी बंधन मानले जात असे. हा धार्मिक संस्कारच कुटुंब व्यवस्थेचा मजबूत पाया होता. पुत्र आणि संतती ही विवाहानंतरच होत होती. तुरळक अपवाद म्हणजे नियम नव्हे. निपुत्रिक दाम्पत्यास दत्तक घेण्याची परवानगी होती. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीला तसेच पतीच्या मृत्यूनंतर पत्नीलाही पुनर्विवाह करण्याची मुभा होती. प्रश्न 7. वैदिक काळातील घरे, आहार व अलंकार यावर टिपण लिहा. उत्तर. आर्यांची घरे किंवा ऋषी मुनींचे आश्रम हे बहुधा लाकडाचेच असत. मात्र मजबूत व आकर्षक काष्ठकलेत आर्यांनी प्रावीण्य संपादन केले होते. आर्यांचा अनार्यांशीही सतत संघर्ष सुरू असे. त्यामुळे आपल्या वस्तीचे रक्षण करण्यासाठी आर्य लोक गावाबाहेर किंवा नगराबाहेर मजबूत तटबंदी वापरीत. लोकरी व सुती कापडाचा आर्य लोक पोशाखात वापर करीत असत. अंगरख्याप्रमाणे अंगात घातल्या जाणाऱ्या वस्त्रास वासम तर कमरेच्या खाली बांधल्या जाणाऱ्या वस्त्रास निवी असे म्हणत. ही वस्त्रे रंगीबिरंगी होती आणि त्यावर नक्षीकामही केले असे. स्त्रियांच्या व पुरुषांच्या वस्त्रात विशेष फरक नव्हता. स्त्रिया मानेवर केस बांधीत तर पुरुष आपले केस मोकळे सोडत. पादत्राणाचा वापर सहसा करीत नसत. स्त्रियांच्या कानात कर्णभूषणे, नुपुरे म्हणजे पैंजण, कंकणे म्हणजे बांगड्या हे दागिन्यांचे प्रकार होते. आर्यांच्या आहारात जव, धान, तीळ व सातू या वस्तू प्रामुख्याने होत्या. दूध व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचाही वापर आहारात करीत. मांसाहारही प्रचलित होता. हरिण, बकरा, बैल यांचे मांस भक्षण केले जात असे. सोमरस, सुरासारखे उत्तेजक पेय वैदिक काळातील आर्य प्राशन करत होते. मात्र सोमरस म्हणजे भांग नसून सोम नावाच्या वनस्पतीपासून काढलेला एक उत्साहवर्धक पेय पदार्थ होता. प्रश्न 8. वैदिककालीन समाजव्यवस्थेवर प्रकाश टाका. उत्तर. वैदिककालीन समाज हा धार्मिक रीतिरिवाज आणि पवित्र मूल्ये यांच्या आधारावर संघटित जीवन जगणारा आदर्श समाज होता. दानधर्म, आतिथ्यभाव, शुद्ध चारित्र्य या मूल्यांना फार महत्त्व दिले जात होते. अतिरेकी मद्यप्राशन, द्यूत, परस्त्री समागम यामुळे संसार उद्ध्वस्त होतात आणि अशा व्यक्तींचे निषेधात्मक उल्लेखही ऋग्वेदात आढळतात. आर्यांनी वेदकाळापासूनच पंचतत्वाने बनलेल्या शरीराला सुंदर, स्वस्थ आणि दणकट ठेवण्यासाठी अनेक औषधी वनस्पतींचा वापर करण्यास सुरुवात केली होती आणि त्यातूनच हळूहळू वैद्यकशास्त्र उदयास आले आणि प्रगत झाले. वैद्यकशास्त्रात यक्ष्मा म्हणजे क्षयरोग, दृष्टिरोग किंवा प्रमाणाबाहेर मद्यप्राशन केल्यामुळे होणाऱ्या विविध रोगांवर अचूक औषध योजना वैद्यकशास्त्रात सांगितली आहे. देवाचे वैद्य अश्विनी कुमार होते.
तर असुरांचे आचार्य शुक्राचार्य यांनी संजीवनी या अमरत्वाचा मंत्र सिद्ध केला होता असे आढळते. गणितशास्त्रातील शून्याचा शोध, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या अंकशास्त्रीय पद्धतीचीही वेदकालीन आर्यांना उत्तम माहिती होती. 1. वेदकालीन वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था. वेदकालीन वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था याबद्दलही विद्वानांची मते वेगवेगळी आहेत. लुडविक आणि ओल्डनवर्ग या विद्वानांच्या मते ऋग्वेदिक काळातही वर्णव्यवस्था अस्तित्वात होती. मात्र वर्णव्यवस्थेचा आधार कर्म, गुण व योग्यता यानुसार ठरत असे. यामागे श्रमविभाजन, कार्यकुशलता आणि त्यावर आधारित सुसंघटित समाजजीवन निर्माण व्हावे हाच उद्देश होता. ऋग्वेदात वर्ण या शब्दाचा अर्थ शरीराचा रंग म्हणजे गोरा किंवा काळा असा होतो. आर्यांचा रंग गोरा होता तर अनार्यांचा रंग काळा होता. कदाचित दोन समूहामधील हा फरक स्पष्ट करण्यासाठी वर्ण हा शब्द उपयोगात आणला असावा. ब्राह्मण व क्षत्रिय हे शब्द ऋग्वेदात वारंवार येतात. मात्र ऋग्वेदातील पुरुष सूक्ताचा अपवाद वगळता वैश्य आणि शूद्र हे शब्द वैदिककालीन वाङ्मयात विशेष आढळत नाहीत. ब्राह्मणांकडे धार्मिक समारंभात पौरोहित्य करण्याचे कार्य होते तर क्षत्रियांकडे प्रशासनाची, समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी होती. 2. जाती व्यवस्थेचा आधार व महत्त्व. वर्ण व जाती हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत, पण वर्णातूनच जाती व्यवस्था निर्माण झाली असे अनेक विद्वान मानतात. ऋग्वेदातील पुरुष सूक्तात जाती व वर्ण व्यवस्था ही निसर्गाने निर्माण केलेली शाश्वत व अपरिवर्तनीय व्यवस्था आहे व दैवी इच्छेने निर्माण झाली आहे असे म्हटले आहे. समाजरूपी पुरुषाचे मुख म्हणजे ब्राह्मण, बाहू म्हणजे क्षत्रिय, छाती म्हणजे वैश्य तर पाय म्हणजे शूद्र आहेत. ब्रह्मकर्म ब्राह्मण आणि राजकार्य क्षत्रिय वंशानुगत आधारावर करीत होते. वैदिक काळातच हळूहळू जन्म व वंश यांच्या आधारावर व्यवसायनिहाय जाती निर्माण होण्यास सुरुवात झाली असे लुडविक आणि ओल्डनवर्ग यांचे मत आहे. प्रश्न 9. ऋग्वेदाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? उत्तर: वैदिक काळातील ऋग्वेद हा आपला आद्य ग्रंथ होय. ऋग्वेदाची उत्पत्ती यजुर्वेद आणि सामवेदामधील असली तरी महत्त्वाच्या मानाने ऋग्वेदाचे स्थान अग्रगण्य आहे. ऋग्वेदात छंदोबद्ध पद्य आहेत. याची विभागणी दोन प्रकारे केली जाते, एक मंडल व सूक्तवार आणि दुसरी अष्टक आणि अध्यायवार. प्रथम विभागणी रचनेच्या आधारे करण्यात आली आहे. यात एकूण 1028 सूक्ते किंवा 10,552 ऋचा 10 मंडळात विभागल्या आहेत. 9व्या मंडळात फक्त पवमान सोमवारची सूक्ते असून उलट क्रमाने म्हणजे 8 ते 2 अनुक्रमे कण्व, वसिष्ठ, भरद्वाज, अत्री, वामदेव, विश्वामित्र व शौनक, गुत्समज यांच्या नावावर मोडतात. या मंडळातील सूक्ते त्या त्या कुलातील ऋषींशी संबंधित आहे. पहिले मंडल शतर्चिन ऋषीचे आहे. 10व्या मंडलात लहान लहान सूक्तांचा भरणा विशेष आहे. सर्वात लहान मंडल दुसरे असून 429 ऋचांचे आहे व सर्वात मोठे पहिले मंडळ 2006 ऋचांचे आहे. पाठ करून ठेवण्यासाठी त्याची 8 अष्टके म्हणजे 64 अध्यायात विभागणी करण्यात आली. वरील दोन्ही प्रकारचे विभाजन कोणी व केव्हा केले हे अद्याप उघड झालेले नाही. विश्वामित्राच्या गायत्री मंत्रापासून ऋग्वेदाचा आरंभ झाला असे मानण्यात येते. वाल्मिकी हा जसा लौकिक आदिकवी तसाच विश्वामित्र हा आद्य ऋग्वेदर्षी. या विश्वामित्राचा काळ महाभारत युद्धापूर्वी 64 पिढ्या म्हणजे 1600 वर्षे पूर्वीचा होता. ऋग्वेदाचे दुसरे संस्करण यानंतर 30 पिढ्यांनी म्हणजे 750 वर्षांनी झाले. पुढे सामगायकांनी ऋग्वेदातील सूक्त काव्यांवर आपली गानक्रिया बसवली व आपली मर्यादित सामांची संहिता करून टाकली. ते पाहून पुढे यजुर्मंत्रही गोळा करण्यात येऊन यजुसंहिता झाली. सूक्त रचनेतही त्या काळी भरती आली. अनेक सूक्तांचे समायोजन करून तिसरे ऋग्वेद संस्करण 300 वर्षांनी घडून आले. हे ऋत्विक कर्माच्या आधारावर झाले. पुढे जेव्हा यज्ञ संस्कृती विरोधी लोकांनी ग्रंथ नष्ट करण्यास सुरुवात केली
तेव्हा वेदसंहिता ब्राह्मण वर्गाने तुकड्या तुकड्याने कंठस्थ करून ठेवली व पुन्हा स्थिरस्थावर झाल्यावर वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन होऊन ती गोळा करण्यात आली। ही घटना इसवी सनापूर्वी सुमारे 6व्या-7व्या शतकातील आहे। स्मृती स्मृती म्हणजे आठवणी। आमचे पूर्वज कसे वागत, त्यांचे आचार कसे होते इत्यादी जुन्या गोष्टी आठवून त्या ग्रंथात नमूद केले गेले ते ग्रंथ म्हणजे श्रुती ग्रंथ होय। श्रुती जे जसे आम्ही ऐकले तसेच काना मात्रा यांचाही फरक न करता नमून ठेवले होते त्यांना श्रुती असे म्हणतात। श्रुतीत घटना सांगितलेल्या नसतात तर आम्ही जुन्या काळी कसे वागत होतो याचेच वर्णन असते आणि श्रुतीत सारेच यथाश्रुत असते। त्यातली भाषा जुनी पण तिचा उपयोग यज्ञासाठी, श्रुतींचा उपयोग आचारासाठी व जुना इतिहास समजून घेण्यासाठी पुराणे अशी प्राचीन ग्रंथाची वाटणी करण्यात आली आहे। ऋग्वेदानंतर सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे आणखी वैदिक ग्रंथ होत। साम, यजु व अथर्व यांना त्रिसंहिता असेही म्हणतात। वैदिक काळातील वाङ्मयात ब्राह्मण, आरण्यके, उपनिषद, सूत्रग्रंथ, वेदांग व उपवेद इत्यादींचाही समावेश होतो। प्रश्न 10 वैदिक कालातील साहित्यावर प्रकाश टाका। उत्तर ऋग्वेद। ऋग्वेदात देवतांची स्तुती करणारी सूक्तेच संख्येने सर्वात जास्त आहेत। गायत्री छंद विश्वामित्रास स्फुरण्यापूर्वी सवितृ, अग्नी, इंद्र, वरुण, अश्विनी व उषस या देवता आम्हास माहीत होत्या। यामध्ये अगदी प्रथम भर पडली द्यावा पृथ्वी या देवता युग्माची व विष्णू या देवतेची। ही भर टाकणारा दीर्घ तमसू नावाचा पुराण ऋषी होय। हा जन्मांध होता। त्याच्या पित्याच्या निधनानंतर त्याची आई ममता हिने बृहस्पतीशी विवाह केला। बृहस्पतीपासून तिला भरद्वाज हा पुत्र झाला। यात भरद्वाजाची व दीर्घ तमसू यांची सूक्ते ऋग्वेदात सर्वात जास्त आहेत। ऋग्वेद सूक्तांचा बारकाईने अभ्यास केला असता भरद्वाज नावाचे 4 वेगवेगळे ऋषी झालेले दिसतात। क्षत्रोपेत ब्राह्मणांची परंपरा सुरू करणारा विदर्थीन भरद्वाज हा दुसरा भरद्वाज। कालांतराने क्षत्रिय ही सूक्त रचना करू लागले होते। अंबरीशाने एकादशीची म्हणजे पक्षातला एक दिवस उपवास करण्याची ही प्रथा पाडली होती। यानेच आपोहिष्ठा सूक्त रचले व या एकाच सूक्ताने आपले नाव अजरामर करून ठेवले। यानंतर झालेल्या तृतीय भरद्वाजाने तर द्वंद्व देवतांची मालिकाच सुरू केली। भरद्वाज युगानंतर कण्वयुगात सुरुवात झाली। याच कण्वयुगात व त्यापुढील क्षत्रिय युगात आम्ही भरतखंडाच्या पश्चिमेस भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचलो। सूक्तांना अलंकृत करण्याचे काम अत्री कुलज ऋषींनी केले। वसिष्ठ युगात तर सूक्त रचनेस भरतीच आली। ऋग्वेदातील जवळपास अर्धी सूक्ते या काळात रचली गेली। यानंतर वामदेव युग आले। यात काही काळ सामगान पद्धती निघाल्यावर सूक्त रचनेत खंड पडला व सामे रचण्यात ऋषींचा कल वाढला, परंतु पुन्हा सूक्त रचना नव्याने सुरू झाली। ऋग्वेदात ऋषिका म्हणून सूक्तकारिणी स्त्रियांची सूक्ते पाहिली तर स्त्रियांचा दर्जा पुरुषांपेक्षा कुठल्याही प्रकारे कमी मानला जात नव्हता। आद्य ऋषिका अपाला व विश्ववारा या दोघीही अत्री कुलातल्या होत्या। विश्ववारा या ऋषिकेने जास्पत्य म्हणजे पती पत्नी संबंधावर प्रकाश टाकला आहे। स्त्री आणि पुरुषामध्ये निकोप संबंध असावे व प्रामुख्याने स्त्रीचे जीवन सुखावह राहावे या उद्देशाने विश्ववारा प्रार्थना करते की हे अग्निदेवा, जगातले सर्व स्त्री पुरुष संबंध नीट व उत्तम प्रकारे मर्यादित कर। सम जास्पत्यम सुयम माकृणुष्व। स्त्री पुरुषातील संबंध पती पत्नीप्रमाणे करारासारखा व आजन्म टिकणारा असावा व त्यासाठी त्याला संस्काराचे रूप देणे आवश्यक आहे हे जाणून तो संस्कार श्वेतकेतूने चालू केला। पण त्यासाठी मंत्ररचना करण्याचे काम ज्या ऋषिकेने केले तिचे नाव सूर्या होय। ही सवितृ ऋषीची कन्या होती। ऋग्वेदातील रचना किंवा वेदमंत्रांचे हे सर्व ऋषी रचनाकार नव्हते। ऋषींनी योग समाधीद्वारे समाधी अवस्थेत या वेदमंत्रांचा साक्षात्कार केला होता। जे काही त्यांनी पाहिले त्याचा उपदेश मौखिक शृंखलेच्या गुरुशिष्य परंपरेद्वारे युगांपासून चालत आली आहे।
भारतीय इतिहासात ऋग्वेदाची तिथी वेद लिपिबद्ध झालेल्या काळातली मानली जाते, परंतु ऋग्वेद त्याच्या लिपिबद्ध करण्याच्या पूर्वी युगांपासून कंठस्थ स्वरूपात विद्यमान होते. ऋग्वेदाच्या पुरुष ऋषींव्यतिरिक्त स्त्री ऋषिकांमध्ये लोपामुद्रा, घोषा, शची, पौलिमी व कांक्षा वृत्ती प्रमुख आहेत. प्रश्न 11. टिपण लिहा. वर्णव्यवस्थेची निर्मिती. उत्तर. उत्तर वैदिक काळात श्रमविभाजन तसेच गुणयोग्यता यावर आधारित वर्णव्यवस्थेची निर्मिती झाली होती. यालाच चातुर्वर्ण व्यवस्था असे म्हणतात. आर्य हे युद्धकर्म शासन कार्य करीत असत. समाजातील जे लोक यज्ञ कार्य, अध्ययन व अध्यापनाचे कार्य करीत त्यांना ब्राह्मण म्हटले जाऊ लागले. युद्धकर्म शासन कार्य करणाऱ्यांना क्षत्रिय म्हटले जात असे. व्यापार, शेती, उद्योग, व्यवसाय करणाऱ्यांना वैश्य असे म्हणत, तर 3 वर्णांची सेवा करणाऱ्यांना शूद्र म्हटले जात असे. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्यात सहभोजन, विवाह वगैरे होत असत. च्यवन ऋषीने एका क्षत्रिय राजकन्येशी विवाह केला होता. तसेच प्रसंगविशेषी हे त्रैवर्णिक आपापला वर्ण बदलू शकत होते. उदाहरणार्थ, विश्वस्थ हा राजा असूनही ब्राह्मण झाला व ऋषी झाला, तोच विश्वामित्र होय. मात्र शूद्रांना वर्णांतर करता येत नव्हते. त्यांना मुंजेचा तसेच वेदमंत्र पठणाचा अधिकार नव्हता. या संदर्भात डॉक्टर रमाशंकर त्रिपाठी यांच्या मते या सामाजिक स्तरीकरणाचा मुख्य आधार कातडीचा रंग होता. तर भारतातील अनेक प्रज्ञावादी सामाजिक विचारवंतांचे मत असे आहे की मुळात शूद्र हेच या भूमीचे खरे भूमिपुत्र आहेत. तेच या देशातील राजे किंवा मालक होते, परंतु भारतात बाहेरून आलेल्या आर्यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यांना दास बनवले. या दासांची नंतरच्या काळातील संतती म्हणजे शूद्र होत. आर्यांनी पश्चात काळात मोठ्या चलाखीने त्यांना आपल्या वर्णव्यवस्थेत अगदी खालच्या स्तरावर सामावून घेतले. प्रश्न 12. टिपण लिहा. उपनिषद. उत्तर. समाजातील साधन संपन्न उच्च वर्गामध्ये यज्ञाचे स्तोम माजत असले तरी पण त्याची तीव्र प्रतिक्रिया विचारवंतांमध्ये व बुद्धिवंतांमध्ये उमटू लागली होती आणि यज्ञयागाचे स्तोम किंवा दंभाचार न माजवताही परमेश्वर पदापर्यंत पोचता येते असा अतिशय मूलगामी क्रांतिकारक विचार आध्यात्मिक क्षेत्रात तर्क, बुद्धी, भावना यांचा सुसंगतपणे मेळ घालून अतिशय आत्मविश्वासाने उपनिषदांच्या माध्यमातून मांडला जाऊ लागला. याच काळात उपनिषदाप्रमाणेच आत्मोन्नतीसाठी षड्दर्शनाचीही निर्मिती झाली. आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन म्हणजेच मोक्ष अशी संकल्पना रुजली. मुक्तिकोपनिषदात उपनिषदांची संख्या 108 सांगितली आहे. त्यापैकी ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तैतिरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक ही 10 उपनिषदे सर्वात महत्त्वाची आहेत. उपनिषद हा शब्द उप अधिक नि अधिक सद या 3 धातूंपासून बनला आहे. या शब्दाचा सरळ व स्पष्ट अर्थ विद्यार्थ्याने गुरुजवळ बसून गूढ ज्ञान प्राप्त करणे असा आहे. ब्रह्म व आत्मा यांच्यातील परस्पर संबंध हाच उपनिषदांचा वर्ण्य विषय आहे. इतक्या गूढ व क्लिष्ट तात्विक विषयांची उकलही सोप्या व काव्यमय भाषेत करण्यात आली आहे. मोक्षप्राप्तीसाठी यज्ञ आवश्यक नाही आणि ब्रह्म हेच अंतिम सत्य होय. हा मोठा क्रांतिकारक विचार उपनिषदकारांनी उत्तर वैदिक काळात आत्मविश्वासाने मांडला. यावरून उपनिषदकार हे भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे पूर्वानुगामी म्हणजे फोररनर्स होते असे दिसते. प्रश्न 13. टिपण लिहा. उत्तर. वैदिककालीन नीती कल्पना. उत्तर. वैदिककालीन धर्माप्रमाणेच उत्तर वैदिक काळातील आर्यांच्या नीती कल्पनाही बऱ्याच बदलल्या होत्या असे दिसते. स्वर्ग नरक, पाप पुण्य, आत्मा परमात्मा, त्याग बलिदान यांना विलक्षण महत्त्व प्राप्त झाले होते असे दिसते. मनुष्याला जन्मतः 3 ऋणे असतात. ती म्हणजे देवऋण, ऋषीऋण व पितृऋण. यज्ञात परमेश्वराला हविर्भाग अर्पण करून देवऋण फेडावे लागते. अध्ययन अध्यापन करून ऋषीऋण फेडावे लागते. श्राद्ध करून व प्रजोत्पादन करून पितृऋण फेडावे लागते व अतिथीला विन्मुख परत पाठवणे
हे पाप होय, अशी नीतिकल्पना उत्तर वैदिक काळात प्रचलित झाल्या होत्या. त्याचबरोबर केवळ यज्ञ करून सुख किंवा मोक्ष प्राप्त होत नाही हा विचारही प्रभावीपणे मांडला जाऊ लागला होता. लोकांचा कल ऐहिक जीवनाऐवजी पारलौकिक जीवनाकडे अधिक झुकू लागला होता. तरी पण मोक्षप्राप्तीचा खरा मार्ग शोधण्याची तळमळ विचारवंतांना लागली होती. नवीन विचार नव्या पद्धतीने मांडले जाऊ लागले होते. उपनिषदांची निर्मिती त्या क्रांतियुगाचा उषक काल होता. नंतर योगेश्वर श्रीकृष्णाने उपनिषदाचे सार श्रीमद भगवद्गीतेत मंत्रबद्ध केले. याच वैचारिक व तात्विक पार्श्वभूमीवर पुढे जैन दर्शन व बुद्ध दर्शन उदयास आले. प्रश्न 14. उत्तर वैदिक काळातील साहित्याचा आढावा घ्या. उत्तर. प्राचीन भारतीय इतिहासात ऋग्वैदिक युगानंतर उत्तर वैदिक युगाचा आरंभ होतो. पूर्व वैदिक काळात साहित्याच्या दृष्टीने ऋग्वेद महत्त्वाचे ठरते, परंतु उत्तर वैदिक काळात त्रिवेद संहिता म्हणजे साम, यजु आणि अथर्व, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक व उपनिषद इत्यादींचा अंतर्भाव होतो. पूर्व वैदिक काळापेक्षा उत्तर वैदिक काळ प्रदीर्घ असावा व यात वैदिक वाङ्मयाचा विस्तार झालेला दिसतो. भारतीय संस्कृतीचे निर्माण युग म्हणूनही उत्तर वैदिक काळाकडे पाहण्यात येते. 1. यजुर्वेद. यजुर्वेदाच्या 2 शाखा आहेत, शुक्ल आणि कृष्ण. शुक्ल यजुर्वेदाला वाजसनेयी संहिता असे म्हणतात. ही संहिता यज्ञ अनुष्ठान वाचक आहे. यज्ञात म्हणावयाची ऋग्वेदातील सूक्ते कोणत्या वेळी कशी म्हणायची हे यजुर्वेदात स्पष्ट केले आहे. यजुर्वेद हा यज्ञवेद आहे. 2. सामवेद. सामवेद संगीत प्रधान आहे. या वेदातील ऋचांचे यज्ञ अनुष्ठानाप्रसंगी गायन होते. यात 1810 मंत्र आहेत. यात 75 नवीन मंत्र असून इतर मंत्र ऋग्वेदातून घेतले आहेत. सामवेदाच्या 3 शाखा आहेत, कौथुत्र, राणायनीय आणि जैमिनीय. 3. अथर्ववेद. हा वेद जादूटोणा व औषध इत्यादींशी संबंधित आहे. याच्या 2 शाखा आहेत, शौतक आणि पिप्पलाद. यात 6000 मंत्र असून 731 सूक्ते आहेत. यात अतिसंक्षिप्त व गूढ मंत्र आहेत. 4. ब्राह्मण ग्रंथ. वैदिक संहितावरील टीकांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. ब्राह्मण संहिता गूढ मंत्रांचे विशुद्ध स्पष्टीकरण आहे. या ग्रंथांद्वारे यज्ञ कर्मकांड याविषयीचे विवेचन मिळते. कर्मकांडाची उत्पत्ती व महत्त्व ब्राह्मण ग्रंथांमध्ये कथांद्वारे देण्यात आली आहे. चतुर्वेदाशी संबंधित ब्राह्मण ग्रंथ आहे. ऐतरेय ब्राह्मणमध्ये ऋग्वेद संहितांचे स्पष्टीकरण आढळते. याला कौशीतकी असेही म्हणतात. यात सोमयज्ञ व राज्याभिषेक यांच्या विधी व अर्थावर विवेचन आले आहे. शतपथ शुक्ल यजुर्वेद संहितेची व्याख्या आहे. याला वाजसनेयी ब्राह्मण असेही म्हणतात. पंचविश ब्राह्मण सामवेदावरील टीकाग्रंथ आहे. यात व्रात्यस्तोम यज्ञाचे वर्णन आहे. याच यज्ञाद्वारे अनार्य लोक आर्य समुदायात सम्मिलित केले जातात. गोपथ ब्राह्मण अथर्ववेदाशी संबंधित आहे. सर्व ब्राह्मण ग्रंथाची भाषा गद्य आहे. 5. आरण्यके. ऋषींनी वैदिक संहितांचे चिंतन वन किंवा अरण्यात एकांतात केले. याच चिंतनाच्या लिपिबद्ध रूपाला आरण्यक म्हणतात. ब्राह्मण ग्रंथ यज्ञविषयक आहेत, तर आरण्यक अध्यात्मविषयक आहेत. आरण्यकात वेदाद्वारे वर्णित आध्यात्मिक व नीतिप्रधान रहस्यांचे प्रकटीकरण आहे. अरण्यकांमध्ये उपासनेला महत्त्व देण्यात आले असून ब्राह्मण ग्रंथ कर्मकांड प्रधान आहेत. 6. सूत्रे, वेदांगे आणि उपवेद. पूर्वीच्या काळी लेखनाचे काम जवळजवळ होतच नसे. सर्व ज्ञान तोंडपाठ करून एक पिढी दुसऱ्या पिढीला संक्रमित करीत असे. त्यासाठी धार्मिक आणि सामाजिक वाङ्मयाचे लहान लहान वाक्यात किंवा श्लोकात वर्णन केले जाई. त्याला सूत्रे असे म्हणत. धर्मसूत्र, गृह्यसूत्र आणि श्रौतसूत्र अशा तिन्ही सूत्रांना मिळून कल्पसूत्रे म्हणतात. धर्मसूत्रात राजांची कर्तव्ये ग्रंथित केली आहेत. गृहस्थ जीवनातील विधीचे आणि संस्कारांचे वर्णन गृह्यसूत्रात आहे, तर यज्ञकर्मातील संबंधित कामाचे वर्णन श्रौत सूत्रात आहे. याखेरीज कल्पसूत्रे शिक्षा, व्याकरण, छंद, निरुक्त आणि ज्योतिष
ही 6 वेदांगे आहेत. वैदिक ऋचांचे शुद्ध उच्चार शिकण्यासाठी शिक्षा हे वेदांग आहे. छंदामध्ये वैदिक व्याकरणाचा विचार केला आहे. मानवी जीवनाला उपयोगी पडणारे आरोग्यशास्त्र, संरक्षणासाठी धनुष्यविद्या, मनोरंजनासाठी संगीत, वास्तुशास्त्र, विविध कला, आर्थिक देवाणघेवाण या विषयांसाठी देखील वेगवेगळ्या शास्त्रांची निर्मिती झाली. त्यांना उपवेद असे म्हणतात. उपवेदाचे देखील 6 प्रकार आहेत. आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, स्थापत्य, कला आणि अर्थशास्त्र. 7. भगवद्गीता. वैदिक वाङ्मयाचा सर्वात अमोल ठेवा म्हणजे भगवद्गीता होय. हा ग्रंथ भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाच्या मैदानावर सांगितला आणि त्याला कार्यप्रवण केले. 108 उपनिषदातील गहन तत्वज्ञानाचे सार गीतेत आहे. यात 18 अध्याय आहेत. 8. रामायण, महाभारत हे दोन्ही महत्त्वाचे ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. त्यात आर्यांच्या लष्करी विजयांचा राजकीय इतिहास आहे. वैदिक वचनाला प्रमाणभूत मानूनच या ऐतिहासिक महाकाव्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्राचीन वैदिक वाङ्मयात या ग्रंथांचाही आवर्जून उल्लेख करावा लागतो. 9. वेदांचे वाङ्मयीन श्रेष्ठत्व. स्वामी विवेकानंदांनी यावर भाष्य करताना एक उदाहरण दिले आहे. एकाच अवस्थेचे वर्णन करताना 3 वेगवेगळे कवी काय म्हणतात ते पहा. प्रसिद्ध इंग्रजी साहित्यकार मिल्टन म्हणतो, प्रकाश नव्हता तर अंधकारच सगळीकडे दिसत होता. प्रसिद्ध संस्कृत नाटककार कालिदास म्हणतो, अंधकार असा होता की ज्याला सुईने टोचता येईल. वेदातील वर्णन अंधकारात अंधकार लपला होता. वरील दोन्ही वर्णने या वर्णनासमोर गौण वाटतात. प्रश्न 15. भक्ती, ज्ञान, कर्म आणि योग यामागील धार्मिक संकल्पना. 1. भक्ती. या संपूर्ण विश्वाचा निर्माता, नियंता परमात्मा किंवा परमेश्वर आहे. आपल्या शरीरातील आत्मतत्व हे त्या परमात्म्याचे किंवा परमेश्वराचेच अंशभूत आविष्करण आहे याची जाणीव मनात सतत ठेवणे आणि परमेश्वराचे निरंतर नामस्मरण, जप करणे यालाच भक्ती असे म्हणतात. या परमतत्वापासून आपण विभक्त नाही असे अहोरात्र नम्रतापूर्वक मनात स्मरणे हीच खरी भक्ती आहे. नव्हे जो विभक्त तो भक्त असा भक्त शब्दाचा खरा अर्थ आहे. वरीलप्रमाणे समर्पणाची भावना ज्याच्या मनात असते त्या समर्पणाच्या भावनेलाच भक्ती असे म्हणतात. 2. ज्ञान. धार्मिक वाङ्मयात किंवा विचारात ज्ञान या शब्दाचा अर्थ अगदी वेगळा आहे. आत्मतत्व आणि परतत्व यांच्यातील अन्योन्य संबंधांची जाणीव होणे, परमेश्वराचा किंवा विश्वातील अंतिम व अखंड सत्याचा साक्षात्कार होणे, देहभावना गळणे, देहबुद्धी नष्ट होणे, भौतिक जीवनाबद्दल आणि अर्जित संपत्तीबद्दलची आसक्ती विरणे याचे नाव ज्ञान. असे परमेश्वरी रूपाचे दर्शन ज्याला होते तोच खरा ज्ञानी होय. 3. कर्म. या शब्दाचा खरा अर्थ काम किंवा कार्य करणे असा होतो. गीतेमध्ये श्रीकृष्णाने परमेश्वर प्राप्तीचे मार्ग सांगताना सांसारिक कर्तव्याचा किंवा कर्माचा फार मोठा वाटा आहे असे सांगितले आहे. कोणत्याही परिणामाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य करीत राहणे हा देखील उच्च प्रतीचा योग आहे असे गीतेत सांगितले आहे. या कर्माच्या तत्वज्ञानामुळे वैदिक समाजातील लोक हे पुरुषार्थ संपन्न आणि कर्मनिष्ठ झाले. कर्मांना हिंदू तत्वज्ञानात फार महत्त्वाचे स्थान आहे. तुमचे कर्म किंवा कृत्य जसे असेल तसे तुम्हास भोगावे लागेल. ते अटळ आहे. म्हणून सत्कर्म करा, चांगले वागा, सदाचरणी राहावे हाच वैदिक किंवा हिंदू तत्वज्ञानातील कर्म संकल्पनेचा मुख्य आशय आहे. 4. योग. वैदिक तत्वज्ञानात परमेश्वर प्राप्तीसाठी जीवात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होण्यासाठी विविध मार्ग सांगितलेले आहेत. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग हे विशेषतः संसारी लोकांसाठी आहे. योगमार्ग हा फक्त ऋषी, मुनी, तपस्वी यांच्याकरता आहे. हा योगमार्ग अतिशय कठीण आहे. उपाशी राहणे, कठोर तप करणे, कुंडलिनी शक्ती जागृत करणे आणि त्याद्वारे आपल्या हृदयातील चैतन्य तत्व मस्तकात नेऊन ठेवणे
त्यासाठी ब्रह्मकमळ जागृत करणे आणि शेवटी आपल्या शरीरातील आत्मतत्व परमेश्वराच्या स्वरूपात विलीन करणे असाही कठीण योगमार्ग गीतेत सांगितला आहे. हा योगमार्ग फार थोड्या तपस्व्यांना साध्य होतो. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जिंद अवेस्त हा कोणत्या लोकांचा धर्मग्रंथ आहे? उत्तर. जिंद अवेस्त हा इराणी लोकांचा धर्मग्रंथ आहे. 2. यजुर्वेद व सामवेदातून कोणाची उत्पत्ती झाली? उत्तर. यजुर्वेद व सामवेदातून ऋग्वेदाची उत्पत्ती झाली. 3. आमच्या पूर्वजांचे वागणे, त्यांचे आचार इत्यादी जुन्या गोष्टी आठवून त्या ग्रंथात नमूद केल्या जात, त्यास काय म्हणतात? उत्तर. आमच्या पूर्वजांचे वागणे, त्यांचे आचार इत्यादी जुन्या गोष्टी आठवून त्या ग्रंथात नमूद केल्या जात, त्यास स्मृती ग्रंथ म्हणतात. 4. स्मृती म्हणजे काय? उत्तर. स्मृती म्हणजे आठवणी. 5. कोणत्या वेदात देवतांची स्तुती करणाऱ्या सूक्तांची संख्या जास्त आहे? उत्तर. ऋग्वेदात देवतांची स्तुती करणाऱ्या सूक्तांची संख्या जास्त आहे. 6. गायत्री छंद स्फुरणारा ऋषी कोण? उत्तर. गायत्री छंद स्फुरणारा ऋषी विश्वामित्र होय. 7. भरद्वाज व दीर्घतमसू यांची सूक्ते कोणत्या वेदात जास्त आहेत? उत्तर. भरद्वाज व दीर्घतमसू यांची सूक्ते ऋग्वेदात जास्त आहेत. 8. क्षत्रोपेत ब्राह्मणांची परंपरा सुरू करणारा कोण आहे? उत्तर. क्षत्रोपेत ब्राह्मणांची परंपरा विद्यार्थीन भरद्वाज यांनी सुरू केली. 9. स्त्रीसंहिता कशास म्हणतात? उत्तर. यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या स्त्रीसंहिता म्हणतात. 10. पती-पत्नीतील संबंध आजन्म टिकावे म्हणून त्यास संस्काराचे रूप देणारा कोण? उत्तर. पती-पत्नीतील संबंध आजन्म टिकावे म्हणून त्यास संस्काराचे रूप देणारा श्वेतकेतू हा होय. 11. श्वेतकेतूच्या ज्याने पती-पत्नी संबंधाला संस्काराचे रूप दिले, त्या मंत्ररचनेचे काम करणारी ऋषिका कोण? उत्तर. श्वेतकेतूच्या ज्याने पती-पत्नी संबंधाला संस्काराचे रूप दिले, त्याच्या मंत्ररचनेचे काम करणारी ऋषिका सूर्य ही होय. 12. मुक्तिकोपनिषदात उपनिषदांची संख्या किती आहे? उत्तर. मुक्तिकोपनिषदात उपनिषदांची संख्या 108 आहे. 13. उपनिषदाप्रमाणेच आत्मोन्नतीसाठी कशाची निर्मिती झाली? उत्तर. उपनिषदाप्रमाणेच आत्मोन्नतीसाठी षड्दर्शनाची निर्मिती झाली. 14. भारतीय संस्कृतीचे निर्माण युग म्हणून कोणत्या काळाकडे पाहण्यात येते? उत्तर. भारतीय संस्कृतीचे निर्माण युग म्हणून उत्तर वैदिक काळाकडे पाहण्यात येते. 15. गूढमंत्रांचे विशुद्ध स्पष्टीकरण कशात आहे? उत्तर. गूढमंत्रांचे विशुद्ध स्पष्टीकरण ब्राह्मण संहिता यात आहे. 16. चतुर्वेदाशी संबंधित म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद कोणता ग्रंथ आहे? उत्तर. चतुर्वेदाशी संबंधित म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याशी संबंधित ब्राह्मण ग्रंथ आहेत. 17. ऋषींनी वैदिक संहितांचे चिंतन वनात केले, त्या लिपिबद्ध रूपाला काय म्हणतात? उत्तर. ऋषींनी वैदिक संहितांचे चिंतन वनात केले, त्या लिपिबद्ध रूपाला आरण्यके म्हणतात. 18. आरण्यके कशाशी संबंधित आहेत? उत्तर. आरण्यके अध्यात्माशी संबंधित आहेत. 19. ब्राह्मण ग्रंथ कशाशी संबंधित आहे? उत्तर. ब्राह्मण ग्रंथ यज्ञाशी संबंधित आहे. 20. धर्मसूत्र, गृह्यसूत्र व श्रौतसूत्र यांना काय म्हणतात? उत्तर. धर्मसूत्र, गृह्यसूत्र व श्रौतसूत्र यांना कल्पसूत्रे म्हणतात. पाठ समाप्त.